फ्रेंड्स, आज आपण खारे शंकरपाळे कशी बनवायची याची रेसिपी बघणार आहोत। त्यासाठी इथे मी 2 वाटी मैदा घेणार आहे। जवळपास 2 वाटी मैदा मी इथे घेतलेला आहे। त्यानंतर या मैद्याला आपण व्यवस्थित मळून घेणार आहोत। त्याआधी त्यामध्ये थोडंसं मीठ मी इथे घालणार आहे। चवीनुसार मीठ घालून घ्यायचे। त्यानंतर थोडासा ओवा आणि थोडेसे जिरे मी याच्यामध्ये ॲड करते। त्यानंतर थोडंसं तेल आणि याला व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे। आता व्यवस्थित तेल सगळीकडे मिक्स झालं पाहिजे, त्यामुळे याला कुरकुरीतपणा येतो। व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। याच्यामध्ये थोडंसं आता पाणी घालून मी याला मळून घेणार आहे। अतिशय पातळ असं नाही आपल्याला मळून घ्यायचं आहे, थोडं घट्टच असं मळायचं आहे। याला मिक्स करून घ्या आणि व्यवस्थित मळून घ्या। आणि याला आपण 10-15 मिनिट करता असंच ठेवणार आहोत। भिजून झाली आता ही व्यवस्थित। बघा, थोडासा घट्ट असा मी इथे गोळा तयार करून घेतला आहे। त्यानंतर याला आता आपण लाटून घेणार आहोत। एकसार असं सगळीकडून लाटून घ्यायचे। सगळ्या साईडनं व्यवस्थित हा एकसारखा लाटला गेला पाहिजे। बघा, त्यानंतर आता याला मी कापून घेणार आहे। स्क्वेअरमध्ये याला इथून कापून घ्यायचं आहे। अतिशय छान लागतात हे, आणि हे आपण असे बनवून पण ठेवू शकतो। बरेच दिवस हे राहतात पण चांगले, आणि लहान मुलांना अतिशय आवडतात हे। तुम्ही पण नक्की करून बघा तुमच्याकडे लहान मुलं असतील तर। आणि हे असे डब्यात द्यायला त्यांना, किंवा 4 वाजता भूक लागली तेव्हा खायला छान असतात। तर बघा, इथं मी स्क्वेअर याचे करून घेतलेले आहेत असे लहान लहान तुकडे। आता याला आपण थोडंसं तेलामध्ये तळून घेणार आहोत। तेल इथं गरम करायला ठेवलं होतं मी कढईमध्ये, त्याच्यात मी घालून याला लालसर असं तळून घेणार आहे। मध्यम आचेवरती तळून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याला कुरकुरीतपणा येईल। तळून घ्यायचं व्यवस्थित लालसर होईपर्यंत। याची आपण वाट बघणार आहोत आता। बघा, अशा प्रकारे लालसर तळली गेली पाहिजे। अशा प्रकारे आपले खारे शंकरपाळे तयार आहेत। तुम्ही पण ही रेसिपी नक्की करून बघा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। थँक्यू।